नमस्कार मित्रांनो, माझं नाव मिथिलेश दीक्षित. बार्शीमध्ये श्री करिअर अकॅडमी या नावाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवतो. PSI, STI, पोलीस, आर्मी, स्टाफ सिलेक्शन या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी श्री करिअर अकॅडमी येथे घेतली जाते. आजपासून मी तुमच्यासाठी गणित विषयाचे वेगवेगळे टॉपिक यूट्यूबवरती घेऊन येत आहे. त्यासाठी मी एक चॅनल सुरू केलं आहे ज्याचं नाव आहे मिथ्स मॅथ्स. तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि जे व्हिडिओ अपलोड होतील त्यांना लाईक करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला एक नवीन वेगळा टॉपिक पाहायचा आहे, मांडणी आणि जुळवणी. त्यालाच हिंदीमध्ये क्रमचय आणि संच असे म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन असे म्हणतात. तर हा टॉपिक आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये 1 ते 2 मार्कांना विचारला जाऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला आता हा पूर्ण समजून घ्यायचा आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी मांडणी आणि जुळवणीचे सर्व प्रकारचे गणित तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही पाहिला तर संपूर्ण टॉपिक तुमचा व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. तर सुरुवातीला आपण मांडणी म्हणजे काय हे नेमकं पाहून घेऊ. मांडणी किंवा क्रमचय किंवा परम्युटेशन. आता एक उदाहरण घेऊ. समजा एक गणित आहे, तुम्हाला असं सांगितलं की 3 4 5 6 किंवा 3च अंक घेऊ सुरुवातीला. 3 4 5 हे अंक किती वेगवेगळ्या पद्धतीनं मांडता येतील. आता हा एक प्रकार आहे, नीट समजून घ्या. किती वेगवेगळ्या पद्धतीनं मांडता येतील हा एक प्रश्न असेल, किंवा 3 4 5 हे अंक एका संख्येत प्रत्येक वेळेस एकदाच वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येतील, अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही परीक्षेमध्ये पाहिलेले असतील मित्रांनो, ज्याच्यामध्ये ह्या संख्यांपासून तुम्हाला जास्तीत जास्त संख्या तयार करायला सांगतील. तर आता अगोदर मांडणी ह्या शब्दाचा अर्थ पाहून घेऊ. समजा हे 3 अंक आहेत, तर हे 3 अंक आपापल्या जागा बदलून किती ठिकाणी येऊ शकतात किंवा कोणत्या प्रकारे येऊ शकतात. आता उदाहरणार्थ समजा हे 3 जागा आहेत, तर 3 4 5 ही जशीच्या तशी एक संख्या तयार होईल मांडणीनुसार, म्हणजे ही पहिला प्रकार झाला. त्याच्यानंतर 3 तसंच ठेवूयात आपण, आणि आता बदलणारे फक्त जागा कुठल्या, 5 आणि 4च्या, म्हणजे 5 अगोदर आला आणि 4 नंतर गेला. आता हे 2 प्रकार झाले. त्याच्यानंतर समजा 4 सुरुवातीला घेतलं आणि 5 आणि 3 लिहिलं. 4 सुरुवातीला घेतलं, मागच्यांची जागा बदलली, त्याच्यानंतर 5 घेऊन 4 3 आणि 5 3 4. म्हणजे पहा मित्रांनो, याचा अर्थ काय, तर 3 अंकांपासून 6 प्रकारे आपल्याला त्या अंकांच्या जागा बदलून संख्या तयार करता येतील. म्हणजेच काय, तर जास्तीत जास्त किती संख्या तयार होणार आहेत मित्रांनो, 6 संख्या तयार होणार आहेत. तर ह्याच्यातून अजून एक उदाहरण आपण पाहूयात. दुसरं, समजा इथं अक्षर आली. आता समजा उदाहरणार्थ असेल की राज. आता राज ह्या शब्दांमध्ये 3 अक्षर आहेत. तर परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते की हे अक्षर प्रत्येक वेळेस एकदाच वापरून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील. आता इथे शब्द तयार करायचे, पण अर्थ एक समजून घ्या की परीक्षेमध्ये असं कधी सांगितलं जात नाही की शब्द पूर्ण अर्थ तयार होतील. शब्द पूर्ण अर्थ तयार करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील. इथं आपल्याला फक्त ह्या अक्षरांची जागा बदलायची, कारण मांडणीमध्ये जागेला खूप महत्व असतं. त्याच्यामुळे जागा बदलली की आपल्याला त्या अक्षरांचे शब्द तयार करता येतील. ज्या पद्धतीने मगाशी आपण अंकांपासून 6 संख्या तयार केल्या होत्या, तशाच इथं आता शब्दांपासून अक्षरांपासून 6 शब्द तयार होतील. पहिला शब्द होईल राज, जसा आहे तसाच. दुसरा शब्द होईल RJA. तिसरा होईल JAR. चौथा होईल JRA. पाचवा होईल ARJ आणि 6वा होईल AJR. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो की कोणतेही अक्षर रिपीट झालेलं नाहीये, म्हणजे एकाच शब्दामध्ये रिपीट अक्षर घ्यायचं नाहीये, पुनरावृत्ती करायची नाहीये. तो प्रकार आपण पुढे नंतर पाहणारच आहोत. आता ह्याच्यातून तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो. जर 3 अक्षर असतील तर 3 अक्षरांपासून तर 6 शब्द तयार होतात. किती शब्द तयार होतात मित्रांनो, 6 शब्द तयार होतात. आता ह्याच्यामध्ये निरीक्षण करण्यासारखी एक गोष्ट आहे मित्रांनो, तुम्हाला समजावून देण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्या समोर मांडतो की 2 अंक असतील
किंवा 2 अक्षर असतील तर त्यापासून जास्तीत जास्त 2 संख्या किंवा 2 शब्दांची मांडणी करता येते आणि एकाच स्थानी किती वेळा अंक किंवा अक्षर येतो तो आहे 1 वेळा. त्याच्यानंतर 3 अंकांपासून जास्तीत जास्त संख्या किंवा शब्द तयार होतील 6. प्रत्येक अंक किंवा अक्षर एकाच स्थानावरती 2 वेळेस वापरलं जाणार आहे. आता अजून एकदा वाटल्यास तुमच्या लक्षात येण्यासाठी मी तो प्रकार समजून सांगतो. समजा 3 4 5 हे अंक आहेत तर हे अंक वापरून जास्तीत जास्त संख्या किती तयार होतील तर मग सुरुवातीला आपण पाहिलं 345 होईल, 354 होईल, 454 होईल, 53 होईल, 435 होईल किंवा 534 होईल आणि 543 होईल. म्हणजेच काय मित्रांनो 3 अंकांपासून जास्तीत जास्त संख्या तयार होणार आहेत 6. हे आपल्याला इथे लक्षात येईल की 3 अंकांपासून जास्तीत जास्त संख्या 6 तयार होतात आणि प्रत्येक अंक एकाच स्थानी किती वेळा येतोय पहा. तर 3 एकाच स्थानी आलाय 2 वेळेस, इथं 4 एकाच स्थानी 2 वेळेस आलाय, इथं 5 एकाच स्थानी 2 वेळेस आलाय. किंवा कोणतेही स्थान तुम्ही पाहिलं तर इथं जर पाहिलं तर 5 2 वेळेस आलाय, 3 2 वेळेस आलाय आणि 4 2 वेळेस आलाय. इथं पाहिलं तर 5 2 वेळेस आलाय, 3 2 वेळेस आलाय, 4 2 वेळेस आलाय. म्हणजे काय तर ही जी स्थानं आहेत एकक, दशक, शतक, सहस्त्र वगैरे तर तिथं ते किती वेळा येतात हे आपल्याला पाठ करून ठेवायचं मित्रांनो. कारण जो पुढचे प्रकार आपल्याला पाहायचे आहेत त्या प्रकारांमध्ये हा टेबल तुम्हाला एक 5 सेकंदामध्ये गणित सोडवण्यासाठी फायद्याचं ठरणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर ह्याचे अर्थ काय असतात किंवा हे आपल्याला नेमकं कोणत्या प्रकारे गणितामध्ये सोडवायचं आहे ते आता आपण पाहू. ठीक आहे मित्रांनो, आता आपल्याला शब्दांचे अर्थ समजून घ्यायचे जे आपल्याला पुढे सूत्रांमध्ये वापरायचे आहेत ते आपण पाहू. तर इथं आता n म्हणजे काय तर n म्हणजे एकूण अंक किंवा अक्षर म्हणून आपल्याला घ्यायचंय. आता इथून तुम्हाला जे प्रकार पुढे सुरू होतील त्या प्रत्येक प्रकारामध्ये तुम्हाला हे चिन्ह दिसेल. आता मराठीमध्ये ह्याला आपण उद्गारवाचक चिन्ह म्हणतो पण इंग्लिश मध्ये किंवा ह्या प्रकारच्या गणितांमध्ये ह्याला फॅक्टोरियल असं म्हणतात. तर फॅक्टोरियल म्हणजे काय गुणनखंड. या फॅक्टोरियल ह्या शब्दाचा अर्थ आता पुढे आपण तुम्हाला समजून सांगेन मी. तर पी म्हणजे परम्युटेशन आपण मगाशीच पाहिलं त्याची मांडणी आणि आर हा शब्द असेल सूत्रामध्ये ज्या शब्दाचा अर्थ असणार आहे पैकी. ठीक आहे मित्रांनो. तर इथं जर आपल्याला असा शब्द दिला की n फॅक्टोरियल. आता n फॅक्टोरियल ह्या शब्दाचा अर्थ काय तर ती संख्या उतरत्या क्रमाने 1 पर्यंत मांडत जाणं. ती संख्या उतरत्या क्रमाने 1 पर्यंत मांडत जाणं. समजा उदाहरणार्थ आपण पाहू 5 फॅक्टोरियल म्हणजे असं तुम्हाला एखाद्या प्रकारामध्ये गणितामध्ये दिलं तर 5 फॅक्टोरियल म्हणजे काय मित्रांनो तर 5 4 3 2 1 ह्या पद्धतीनं म्हणजेच उतरत्या क्रमाने त्यांचा काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा आहे. आता इथं जर आपल्या लक्षात घ्यायचं झालं तर ह्याचा अर्थ काय की 5 अक्षरांपासून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील किंवा 5 अंकांपासून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील. आता मग पूर्वीच्या टेबलमध्ये आपण पाहिलं मित्रांनो की 5 अंकांपासून जास्तीत जास्त 120 संख्या किंवा 120 शब्द तयार होतील आणि ह्यांचा जर गुणाकार तुम्ही केला तर तुम्हाला तेच पाहायला भेटणार आहे मित्रांनो. ह्यांचा गुणाकार हे किती येणार आहे 120 येणार आहे. म्हणजे जर तुम्हाला टेबल पाठ झाला नाही तर तुम्हाला काय करायचंय की 4 अंकांपासून जास्तीत जास्त किती शब्द तयार करा म्हटलं तर ती संख्या फक्त उतरत्या क्रमाने 1 पर्यंत मांडत जायचंय आणि त्यांचा काय करायचंय मित्रांनो गुणाकार करायचा आहे. 3 अंकांपासून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील म्हटलं तर ती संख्या तुम्हाला उतरत्या क्रमाने 1 पर्यंत मांडत जायचंय आणि त्यांचा काय करायचंय गुणाकार करायचा आहे. तर ह्या अक्षराचाच ह्या चिन्हाचा अर्थच एक आहे की ती संख्या उतरत्या क्रमाने 1 पर्यंत मांडत जायचे मित्रांनो. तर हे आपण व्यवस्थित विस्तृत स्वरूपात तुम्हाला पुन्हा एकदा मी टेबलच्या स्वरूपात दाखवतो. पहा मित्रांनो 0 फॅक्टोरियल ह्या जी किंमत आहे ती 1 मानायची आपल्याला म्हणजे ती 1च येणार आहे. 1 फॅक्टोरियल म्हणजे 1. 2 फॅक्टोरियल फॅक्टोरियल ह्या शब्दाचा अर्थ ती संख्या उतरत्या क्रमाने मांडणे म्हणजे 2 गुणिले 1 बरोबर 2.
3 फॅक्टोरियल म्हणजे 3 गुणिले 2 गुणिले 1 म्हणजे 6, 4 फॅक्टोरियल 4 3 2 1 24, 5 फॅक्टोरियल 120. अशा पद्धतीने मित्रांनो 8 फॅक्टोरियल पर्यंत तुम्हाला जे काही शब्द किंवा जास्तीत जास्त संख्या तयार होतील ते पाठ करून ठेवायचं आहे, जेणेकरून जे पुढचे प्रकार आपल्याला सुरू करायचे आहेत त्या प्रकारांमध्ये गणित सोडवताना जास्त त्रास होऊ नये. तर हे अगोदरच्या टेबल बरोबर जर मॅच करून पाहिलं तर त्याचा अर्थ पण तोच आहे, जास्तीत जास्त संख्या किंवा शब्द तयार होणे. तर आता आपल्याला पाहायचं आहे की सूत्र जे आहेत गणितामध्ये वापरायचे ते सूत्र अगोदरच आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेऊ, म्हणजे प्रकार सुरू झाल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी त्रास नाही देणार. ठीक आहे. तर पहिलं सूत्र असणार आहे P चा n/r. आता हे सूत्र पुढच्या प्रकारामध्ये तुम्हाला वापरलं जाईल, n/r. ह्याचा अर्थ काय, तर n फॅक्टोरियल छेद n वजा r फॅक्टोरियल, n फॅक्टोरियल छेद n वजा r फॅक्टोरियल. आता ह्याच्यावरचं जर उदाहरण पाहायचं झालं, पुढे आपण प्रकार घेणारच आहोत, त्या प्रकारामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तरीही समजा इथं असं दिलं की p चा 5/3. ठीक आहे. तर ह्याचा अर्थ काय, तर अंशामध्ये घ्यायचे आपल्याला 5 फॅक्टोरियल आणि छेदामध्ये घ्यायचे 5 पैकी 3 आहे, म्हणून 5 पैकी 3 फॅक्टोरियल आणि त्यांची काय करायची आपल्याला वजाबाकी करायची आहे मित्रांनो. ठीक आहे. तर आता ही जर मांडणी करायची झाली तर मांडणीनुसार काय गोष्टी लक्षात येतील, 5 फॅक्टोरियल छेद 2 फॅक्टोरियल. बरोबर आहे. फॅक्टोरियल चिन्ह मिस होत नाही, फॅक्टोरियल आपलं तिथं चिन्ह कंपल्सरी राहणारच आहे, भागाकार वगैरे काय प्रकार घडत नाहीत. मग आता इथं मांडणी करताना 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 आणि छेदामध्ये काय आहे 2 गुणिले 1. आता इथं काय होईल, सेम अंक कट केले जातील, म्हणजे 2 गुणिले 1 कट, 2 गुणिले 1 कट, म्हणजेच 5 गुणिले 4 गुणिले 3 म्हणजेच काय मित्रांनो 7. ठीक आहे. आता हा जर प्रश्न आपण शाब्दिक स्वरूपात पाहिला तर हा प्रश्न कोणत्या प्रकाराने येऊ शकतो, ह्याचं जर उदाहरण आपण पाहिलं तर पहा की परीक्षेमध्ये जर असं असेल की 3 4 5 6 7 हे अंक प्रत्येक वेळेस एकदाच वापरून, हे अंक प्रत्येक वेळेस एकदाच वापरून जास्तीत जास्त किती 3 अंकी संख्या तयार करता येतील. काय प्रश्न असतो मित्रांनो, हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती 3 अंकी संख्या तयार करता येतील मित्रांनो. मग आता 3 अंकी संख्या तयार करता येतील तर आपल्याला काय पाहायचंय, एकूण अंक किती आहेत, एकूण अंक आहेत 5. ठीक आहे. त्यापैकी पैकी या शब्दाचा अर्थ सुरुवातीला सांगितला, पैकी म्हणजे r म्हणजेच किती घ्यायचं आपल्याला 3. म्हणून जे सूत्र आपण मगाशी पाहिलं होतं p चा n r. मग आता इथं ह्या पद्धतीने मांडणी होईल त्याची, आणि मांडणी केल्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला ते गणित सोडवून त्याच्यापासून जर संख्या जास्तीत जास्त काढायच्या झाल्या तर 60 संख्या तयार होतील. समजा मित्रांनो तिथं 4 असलं असतं, 4 अंकी किती संख्या तयार करता येतील, तर आपल्याला इथं काय करावं लागेल, 4 घ्यावं लागेल, इथं 4 घ्यावं लागेल आणि इथं काय होईल मित्रांनो 1 फॅक्टोरियल येईल. मग 1 फॅक्टोरियल म्हटल्यानंतर परत आपलं उत्तर तेच येणार आहे, किती 120. म्हणजेच फरक लक्षात घ्या मित्रांनो की फॅक्टोरियलचं जे सूत्र आपल्याला पाहायचं आहे ते सूत्र म्हणजे काय, n फॅक्टोरियल छेद n वजा r फॅक्टोरियल. आणि बरेच प्रकार ह्या सूत्रावरती आपल्याला सोडवायचे आहेत. तुमच्या गोष्ट एकच लक्षात ठेवायची आहे की जर फक्त ज्या गणितामध्ये किंवा ज्या उदाहरणामध्ये पैकी असा शब्द नसेल, 4 अंकी बनवायच्यात 3 अंकी बनवायच्यात असा शब्द नसेल, त्यावेळेस मात्र तुम्ही डायरेक्ट हे जे पाठ केलेलं असणार आहे त्यानुसार तुम्ही ते गणित व्यवस्थितरित्या सोडवू शकता. तर बेसिक अगोदर सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. आता आपल्याला प्रकाराला सुरुवात करायची आहे. वेगवेगळेचे टोटल म्हणजे 10-12 प्रकार आहेत, ते प्रकार आपण आता पाहूयात. पहा मित्रांनो, प्रकाराला सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न आहे 3 2 4 5 6 5 8 9 हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील. त्याच्यानंतर
गोल्ड या अक्षरांचा वापर करून म्हणजेच काय तर GOLD या अक्षरांचा वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील. आणि तिसरा प्रश्न आहे की 5 पाहुणे 5 खुर्च्यांवर किती वेगवेगळ्या प्रकारे बसू शकतील. जर तुम्ही पाहिलं तर ह्या तिन्ही प्रश्नांचे अर्थ एकच आहेत. म्हणजेच काय तर इथं 6 अंक आहेत, इथं 4 अक्षर आहेत आणि इथं 5 पाहुणे आहेत आणि 5 खुर्च्या आहेत. तर ह्याच्यामध्ये जर सोडवायचं झालं तर सिंपल आहे की 6 चे 6 अक्षर वापरायचे. आता तुम्हाला सुरुवातीला मी टेबल दाखवला होता, त्या टेबल मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की 6 अंक किंवा 6 अक्षर म्हणजे 6 फॅक्टोरियल मित्रांनो. का तर सगळेच वापरायचे. जर पैकी असा शब्द आला असता तर आपण पूर्वीचं सूत्र घेतलं असतं n/n-r. तर इथं 6 फॅक्टोरियल ह्या शब्दाचा अर्थ मी सुरुवातीला सांगितला. फॅक्टोरियल म्हणजे काय तर ती संख्या उतरत्या क्रमाने मांडत जाणे. म्हणजे 6 गुणुले 5 गुणुले 4 गुणुले 3 गुणुले 2 गुणुले 1. ह्याचा अर्थ किती येतोय मित्रांनो 720. म्हणजेच काय जर तुम्ही तो टेबल पाठ केला तर त्या टेबल मध्ये तुम्हाला डायरेक्ट ही संख्या पाहायला भेटेल की 6 फॅक्टोरियल म्हणजे 720. ह्याचा अर्थ 6 अंकांपासून जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येतील मित्रांनो 720. ठीक आहे. तर दुसरा प्रश्न पहा. 4 अक्षर आहे, 4 अक्षरांचा वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील. आता 4 अक्षर म्हणजे किती मित्रांनो 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल या शब्दाचा अर्थ 4 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 2 गुणुले 1. म्हणजेच जास्तीत जास्त किती शब्द तयार करता येतील मित्रांनो 24 शब्द तयार करता येतील. हे जर तुम्ही पाठच करून ठेवलं की 4 अक्षरांपासून किंवा अंकांपासून 24 शब्द तयार होतील, 6 अक्षरांपासून किंवा अंकांपासून 720 तयार होतील, तर 5 पाहुणे 5 खुर्च्यांवर किती वेगवेगळ्या प्रकारे बसू शकतील. इथेही तुम्हाला मित्रांनो 5 फॅक्टोरियल घ्यायचे. 5 फॅक्टोरियल म्हणजेच 5 गुणुले 4 गुणुले 3 गुणुले 2 गुणुले 1. ह्याचा अर्थ किती येतो मित्रांनो 120. म्हणजेच 5 पाहुणे 5 खुर्च्यांवरती 120 वेगवेगळ्या प्रकारे बसू शकतात. ह्या तीनही प्रश्नांचे अर्थ एकच आहेत. म्हणजे ते एकाच सूत्राने तुम्हाला सोडवता येतील. n फॅक्टोरियल ह्या शब्द सूत्राने मित्रांनो. n फॅक्टोरियल ह्या शब्दाचा अर्थ सुरुवातीला आपण पाहिला की ती संख्या उतरत्या क्रमाने 1 पर्यंत गुणाकाराच्या स्वरूपात मांडायचे, जेणेकरून ह्या प्रकारचे गणित तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सोडवता येतील. पण जर डायरेक्ट सोडवायचे असतील तर तुम्हाला टेबल पाठ करून ठेवला तर अंक पाहायचे आणि त्याच्यापासून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील ते पाहायचे. तुमचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल. पाहूया दुसरा प्रकार. 5 अंकांपासून कोणतेही 3 अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार होते. तर सुरुवातीला आपण एक सूत्र पाहिलं होतं मित्रांनो की P चा n/r. ह्याचा अर्थ काय सांगितला होता तर n फॅक्टोरियल छेद n वजा r फॅक्टोरियल. n फॅक्टोरियल छेद n वजा r. आता इथं पहा 5 पैकी कोणतेही 3 अंक एकदाच वापरायचे. म्हणजे काय तर 5 पैकी 3 अंक म्हटल्यानंतर सूत्रात जर त्याची मांडणी केली तर n म्हणजे 5 फॅक्टोरियल छेद n वजा r म्हणजेच 5 वजा 3 फॅक्टोरियल. n वजा r 5 वजा 3 फॅक्टोरियल. ह्याची जर मांडणी पूर्ण केली तर 5 फॅक्टोरियल छेद 2 फॅक्टोरियल. मग आता 5 फॅक्टोरियल छेद 2 फॅक्टोरियल. फॅक्टोरियल ह्या शब्दाचा अर्थ काय तर ती संख्या शेवटपर्यंत गुणाकारात स्वरूपात मांडायची 1 पर्यंत. म्हणून 5 गुणुले 4 गुणुले 3 गुणुले 2 गुणुले 1 छेद 2 गुणुले 1. आता ह्याची काटाकाटी केल्यानंतर 2 गुणुले 1 2 गुणुले 1 कट होईल. म्हणजेच 5 गुणुले 4 गुणुले 3 यांचा गुणाकार येईल 60. म्हणजेच काय मित्रांनो तर 5 अंक घेऊन त्यापैकी कोणतेही 3 अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील. तर या सूत्राने ते संख्या आपल्याला काढता येतील. हे सूत्र आहे P चा n/r n फॅक्टोरियल छेद n वजा r. n म्हणजे काय n म्हणजे एकूण संख्या एकूण अंक आणि r म्हणजे काय मित्रांनो त्यापैकी घ्यायचे अंक. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही हे सूत्र वापरून या प्रकारचं गणित सोडवू शकता. आता खालचा प्रकार पाहू. 6 पाहुणे 4 खुर्च्यांवर किती वेगवेगळ्या प्रकारे बसू शकतील. म्हणजे आता पाहुणे 6 आहेत पण खुर्च्या किती आहेत मित्रांनो 4च आहेत.
म्हणजेच काय तर 4 खुर्च्या घ्यायच्यात म्हटल्यानंतर खुर्च्या म्हणजे आपण आर घेऊ आणि पाहुणे म्हणजे आपण एन घेऊ, म्हणजे p चा 6 म्हणून 6 फॅक्टोरियल छेद 6 वजा 4 फॅक्टोरियल. ठीक आहे, याचा अर्थ काय होईल 6 फॅक्टोरियल छेद 2 फॅक्टोरियल. मग आता जर ती उतरत्या क्रमाने मांडल्या तर 6 गुणुले 5 गुणुले 4 गुणुले 3 गुणुले 2 फॅक्टोरियल छेद 2 फॅक्टोरियल. इथं तुम्ही ह्याही पद्धतीने सोडवू शकता. 2 फॅक्टोरियल पर्यंत मांडणी करायची, 2 फॅक्टोरियल कट राहिलं 6 गुणुले 5 गुणुले 4 गुणुले 3 म्हणजेच काय मित्रांनो 6 पंचे 30, 30 चोक 120 गुणुले 3 म्हणजेच 360. म्हणजेच काय तर 360 पद्धतीनं आपले पाहुणे त्या खुर्च्यांवरती बसू शकतील. पाहूयात पुढचा प्रकार. तिसरा प्रकार मित्रांनो, तर ह्या प्रश्नामध्ये पहा ऍपल या शब्दातील प्रत्येक अक्षर एकदाच वापरून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील. आता जर शब्द तुम्ही पाहिला ऍपल या शब्दामध्ये एक अक्षर रिपीट झाले मित्रांनो, मग ज्या वेळेस अक्षर रिपीट होईल किंवा एकच अक्षर शब्दामध्ये रिपीट येईल त्यावेळेस ते आपल्याला एकदाच घेणं गरजेचं आहे. कारण जरी त्यांची जागा बदलली, त्यांचं ठिकाण बदललं तरी शब्दाचा अर्थ बदलणार नाही. म्हणून काय तर इथं आता वेगळ्या प्रकारचं सूत्र वापरात घ्यावं लागणार आहे. म्हणून इथं सूत्र वापरात घेताना तर n चा फॅक्टोरियल छेद आता अक्षर जे रिपीट झाले मग ते किती वेळा रिपीट झाले तर p हे अक्षर एक आहे पण ते 2 वेळेस रिपीट झाले. म्हणून इथं काय करायचंय जेवढ्या वेळेस अक्षर रिपीट होईल तेवढी संख्या आपल्याला इथं फॅक्टोरियल मध्ये घ्यायची. म्हणून उदाहरणार्थ आता 5 अंक आहेत म्हणजेच 5 अंकांपासून 5 फॅक्टोरियल संख्या शब्द तयार होतील. पण एक अक्षर रिपीट झाले किती वेळेस झाले 2 वेळेस. म्हणून आपल्याला इथं छेदामध्ये काय करायचंय 2 फॅक्टोरियल घ्यायचं मित्रांनो. आणि ह्याचं जे उत्तर येईल तेवढ्या वेळेस जास्तीत जास्त शब्द तयार होतील. उदाहरणार्थ 5 फॅक्टोरियल मांडणी करून 5 4 3 2 फॅक्टोरियल आणि छेदामध्ये आहे 2 फॅक्टोरियल. म्हणजे इथंही मित्रांनो 2 फॅक्टोरियल गट झाले म्हणजे 5 गुणिले 4 गुणिले 3 म्हणजे इथं ही संख्या तयार किती होतील शब्द तयार किती होतील 60 शब्द तयार होतील. का कारण इथं आपल्याला जे रिपीट अक्षर आलेलं असतं ते घेणं गरजेचं असतं. ते जास्तीत जास्त आपण एकच वेळेस घेऊ शकतो. म्हणून जेवढ्या वेळेस ती संख्या अक्षर आलेला असेल ते अक्षर फॅक्टोरियलच्या स्वरूपात आपल्याला छेदात घ्यायचे. अजून एक समजण्यासाठी आपण दुसरं उदाहरण पाहूया. स्टॅटिस्टिक्स या शब्दातील प्रत्येक अक्षर एकदाच वापरून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील. आता ह्याच्यामध्ये मित्रांनो अक्षर किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अक्षर आहे. म्हणजे n फॅक्टोरियल बरोबर किती आहे मित्रांनो 10 आहे. म्हणजेच किती घ्यायचंय आपल्याला 10 फॅक्टोरियल घ्यायचंय. आणि आता छेदामध्ये पहा मित्रांनो, छेदामध्ये काय करायचंय तर कोणते अक्षर किती वेळेस आलेले आहेत. उदाहरणार्थ s 1 2 3 वेळेस आले म्हणून इथं 3 फॅक्टोरियल घेऊ आपण गुणुले. दुसरा अक्षर कुठलं 3 वेळेस आले का पहा तर t आलेला आहे. t 1 2 3 वेळेस आहे म्हणून t चे पण आपण 3 फॅक्टोरियल घेऊ. आणि त्याच्यानंतर कोणता अक्षर रिपीट झाले का पहा i रिपीट आहे तर i 2 वेळेस आहे म्हणून आपण इथं 2 फॅक्टोरियल घेऊ. तर आता ह्याची मांडणी करताना पाहूयात आपण वरचा आपण 10 फॅक्टोरियल म्हणजे 10 च्या स्वरूपात मांडणी करू. म्हणून 10 गुणुले 9 गुणुले 8 गुणुले 7 गुणुले 6 गुणुले 5 गुणुले 4 गुणुले 3 फॅक्टोरियल मांडू आपण. आणि छेदामध्ये 3 फॅक्टोरियल गुणुले 3 गुणुले 2 गुणुले 1 गुणुले 2 गुणुले 1 या प्रकारची मांडणी करू. आता इथं जर पाहिलं 3 फॅक्टोरियल आणि हे 3 फॅक्टोरियल कट होतील. म्हणजेच आता जर भागाकार करायचा झाला तर 2 गुणुले 2 4 म्हणजे हे 4 जाईल आणि 3 दुनी 6. म्हणून आता ह्यांचा जो गुणाकार येईल गुणाकार आपण करूयात. 9 गुणुले 10 गुणुले 90 म्हणजे 720 गुणुले 7 5 35 गुणुले 2 म्हणजे 70. म्हणून 0 0 7 दुनी 14 चालला 1 49 आणि 50 म्हणजे संख्या तयार होतील 50,400 शब्द तयार होतील 50,400. तर ह्याचा अर्थ नीट समजून घ्या मित्रांनो.
जर एखादं अक्षर रिपीट येत असेल तर ते आपल्याला छेदात जेवढ्या वेळेस रिपीट आलेलं आहे तेवढ्या वेळेस फॅक्टोरियल म्हणून मानायचं आहे आणि त्या पद्धतीनं गणित सोडवायचं आहे. पाहूया पुढचा प्रकार. शीतल या शब्दातील स्वर एकमेकांच्या शेजारी किंवा जवळ घेऊन जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील. ह्या प्रकारच्या प्रश्नामध्ये आता जर तुम्ही इथं पाहिलं एकूण स्वर किती आहेत 2, तर ते प्रत्येक शब्दात एकमेकांच्या जवळ असले पाहिजेत. म्हणजे आता आय ए हे कंपल्सरी जवळ पाहिजेत. मग आय ए असेल किंवा ए आय असेल कसे असतील पण ते एकमेकांच्या जवळ असले पाहिजेत. आणि बाकीचे जे शब्द आहेत ते मग वेगवेगळ्या ठिकाणी कशीही मागे पुढे येऊ शकतात. मग ह्या प्रकारचं गणित सोडवताना आता आपल्याला काय करायचंय पहा. तर विचारले काय की स्वर एकमेकांच्या शेजारी असले पाहिजे. आता एकूण स्वर किती आहेत. स्वर आहेत एकूण 2. कोणते कोणते. आय आणि ए. आता ह्या प्रकारामध्ये आपण ह्या दोघांना आपण एकच अक्षर मानू. काय करायचंय एकच अक्षर मानायचंय. मग जर आता पाहिलं तर एकूण अक्षर किती आहेत 1 2 3 4 5 6. पण स्वरांना आपण एकच अक्षर मानतोय. मग स्वर सोडून राहिलेले अक्षर कोणते 1 2 3 4. ते 4 आणि एक स्वर असे एकूण अक्षर किती मानायचे 5 मानायचे. मग 5 अक्षर असतील मग 5 अक्षर म्हणजेच किती फॅक्टोरियल झालं मित्रांनो 5 फॅक्टोरियल. ठीक आहे. मग 5 फॅक्टोरियल म्हणजे आपण पूर्वी पाहिलेलं आहे 5 फॅक्टोरियल याचा अर्थ किती होतो 120 होतो. म्हणजे 5 जर अक्षर असले असते तर त्याच्यापासून जास्तीत जास्त शब्द तयार झाले असते 120. आता इथं दुसरी स्टेप काय करायचे एकूण 2 स्वर आहेत म्हणून 2 स्वरांपासून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील याचा अर्थ आहे 2 फॅक्टोरियल. मग 2 फॅक्टोरियल आपल्याला इथं गुणाकारात घ्यायचे म्हणून 2 अक्षरांपासून जास्तीत जास्त स्वरांपासून जास्तीत जास्त शब्द तयार होणार आहे 2. म्हणून 120 गुणिले 2 म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे 240. म्हणजेच काय तर 240 शब्द असे असणार आहेत ज्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस स्वर नेहमी एकमेकांच्या शेजारी असणार आहेत. अजून एकदा नीट पहा मित्रांनो काय केले ते जेवढे स्वर असतील तेवढ्या स्वरांचा एक गट तयार करून त्याला आपण काय केलेलं आहे एकच अक्षर मानलेलं आहे. आणि जे बाकीचे राहिलेले जे अक्षर असतील त्याच्यामध्ये ते अक्षर ऍड करून तेवढं फॅक्टोरियल आपण घेतलेलं आहे. आणि जेवढे स्वर दिलेले आहेत तेवढे स्वर आपण फॅक्टोरियल म्हणून घेऊन त्यांचा फॅक्टोरियलचा गुणाकार केलेला आहे. त्याच प्रकारचं दुसरं गणित आहे अजून एकदा आपण समजावून पाहूया की तमिळ या शब्दातील स्वर एकमेकांच्या जवळ घेऊन जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील. आता इथं पहा इथं पण स्वर किती आहेत मित्रांनो 2 स्वर आहेत. म्हणजेच काय राहिले शब्द अक्षर 3 म्हणून 3 प्लस ह्या दोघांचा एक गट म्हणजे किती फॅक्टोरियल झाले 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल म्हणजेच किती झालं 24 शब्द. ठीक आहे. आणि स्वरांपासून तयार होणारे शब्द म्हणजेच किती 2 फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियल म्हणजे गुणिले 2 म्हणजेच ह्याच्यापासून किती शब्द तयार होतील मित्रांनो ज्याच्यामध्ये स्वर एकमेकांच्या जवळ असतील 48. तर हा एक प्रकार असतो परीक्षांमध्ये ज्याच्यामध्ये स्वर एकमेकांच्या जवळ घेऊन जास्तीत जास्त शब्द तयार करण्याचा जो प्रकार आहे तो ह्या पद्धतीने करायचा आहे. तर पाहूया आता पुढचा प्रकार. 5वा प्रकार आहे मित्रांनो सचिन या शब्दातील स्वर एकमेकांच्या शेजारी न घेता जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील. आता ह्याच्या अगोदरचा जो प्रकार आपण पाहिला ज्याच्यामध्ये स्वर एकमेकांच्या शेजारी घ्यायचे होते पण आता इथं उलटा प्रकार आला मित्रांनो की एकही स्वर एकमेकांच्या शेजारी घ्यायचा नाही. तर त्याच प्रकारचा प्रश्न आहे फक्त इथं एक एक्स्ट्रा पायरी वाढणार आहे ते आपण पाहूयात. अगोदर एकमेकांच्या शेजारी जे स्वर असतील ते शब्द आपण जास्तीत जास्त किती तयार होतील ते पाहू. तर त्यावेळेस काय करत होतो आपण की एकूण स्वर आहेत 2 म्हणजेच ह्या दोघांचा एक गट मानायचा आहे आपल्याला आणि बाकीचे जे अक्षर आहेत 1 2 3 4 मग हे 4 अक्षर आणि ह्या दोघांचा एक गट असे एकूण किती फॅक्टोरियल मानायचे 5 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल म्हणजे किती झालं मित्रांनो 120. आणि स्वरांपासून किती शब्द तयार होतील 2 फॅक्टोरियल म्हणून 2 फॅक्टोरियलचे 2 म्हणजे ह्या शब्दामध्ये एकूण स्वर एकमेकांच्या शेजारी असलेले किती शब्द तयार होतील मित्रांनो 240. आता आपल्याला काय करायचंय
एकूण किती शब्द तयार होतील ते काढायचे. म्हणजे काय, तर स्वरांचा विचार करायचा नाहीये की ह्या अक्षरांपासून आता एकूण किती अक्षर आहेत, 1 2 3 4 5 6 अक्षर आहेत. म्हणजे 6 अक्षरांपासून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील मित्रांनो, 720. आता फॅक्टोरियल हे आपण पूर्वी शिकलेलो आहे की फॅक्टोरियल म्हणजे ती संख्या उतरत्या क्रमाने 1 पर्यंत मांडत जाणं. मग आता 6 अक्षरांपासून जास्तीत जास्त शब्द तयार होतील 720. मग आता इथं पाहिलं की हे जे आहेत ते स्वर एकमेकांच्या शेजारी आहेत. कसे आहेत, एकमेकांच्या शेजारी आहेत. आणि आपल्याला परीक्षेत प्रश्नामध्ये विचारले की शेजारी न घेता. मग आता शेजारी न घेता म्हटल्यानंतर काय करायचे, एकूण शब्दांमधून शेजारी असलेले शब्द जर वजा केले तर आपल्याला शेजारी नसलेले शब्द, स्वर शेजारी नसलेले शब्द मिळतील. म्हणून 240 त्याच्यातून वजा करायचे. म्हणजे 240 वजा केलं तर आपलं उत्तर किती येणार आहे मित्रांनो, 480. म्हणजेच काय, तर सचिन ह्या शब्दामध्ये स्वर एकमेकांच्या शेजारी न घेता जे आपले उत्तर मिळेल किंवा जे शब्द तयार होतील ते जास्तीत जास्त किती असणार आहेत, 480. वाटल्यास आपण अजून एक उदाहरण पाहूयात. हेक्सागॉन या शब्दातील स्वर एकमेकांच्या शेजारी न घेता जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील. आता इथं जर पाहिलं तर स्वर किती आहेत मित्रांनो, पहा 1 2 3. आता हे 3 स्वर आहेत. म्हणजे ह्या 3 स्वरांचा आपल्याला काय करायचं आहे, एक गट तयार करायचा आहे. म्हणजे ते एकच अक्षर मानायचं आहे आपल्याला. ठीक आहे, बरोबर. आता बाकीचे राहिलेले किती आहेत, 1 2 3 4. म्हणजे हे 4 अक्षर आणि हे एक अक्षर. मग आपल्याला फॅक्टोरियल मानायचं आहे 5 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल म्हणजे किती झालं मित्रांनो, 120. आणि आता स्वरांपासून किती अक्षर तयार होतील, एकूण स्वर आहेत 3. म्हणून 3 फॅक्टोरियल घ्यायचे. 3 फॅक्टोरियल म्हणजेच आपण किती मांडलेलं आहे, 6. ह्यांचा काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. म्हणजे ह्याचे उत्तर येणार आहे 720. हे आपलं फायनल उत्तर नाहीये. हे जे शब्द आहेत ते एकमेकांच्या सोबत घेऊन येणारे आहेत. ठीक आहे ना. मग आता 720 जर शब्द असे आहेत ज्याच्यामध्ये स्वर नेहमी सोबत असतील. आता आपल्याला विचारले सोबत न घेता म्हणजे शेजारी न घेता, तर एकूण अक्षर किती आहेत पहा, 1 2 3 4 5 6 7. 7 अक्षर म्हणजे 7 फॅक्टोरियल. आणि 7 फॅक्टोरियल म्हणजे किती मित्रांनो, 5040 शब्द. बरोबर. मग 5040 शब्द म्हटल्यानंतर 5040 शब्द याच्यापासून तयार होतील. त्याच्यातले 720 जे आहेत ते स्वर एकमेकांच्या सोबत आहेत. मग आपल्याला काय करायचं, याच्यातून ते वजा करायचे. मग वजा केल्यानंतर जे शब्द तयार होतील ते असणार आहेत 4320 शब्द असणार आहेत, जे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रकार. 3 5 7 8 या अंकांपासून जास्तीत जास्त किती 3 अंकी संख्या तयार होतील. आता इथे एक अट दिलेली आहे की अंक पुन्हा पुन्हा घेतले तरी चालतील. म्हणजे ह्याच्या अगोदरचे जे प्रकार पाहिले आपण, ह्याच्यामध्ये एवढंच गणित होतं की 3 अंक या अंकांपासून 3 अंकी संख्या किती तयार होतील. त्यावेळेस आपण काय करायचो, तर PNR घ्यायचो. म्हणजेच n/n वजा r घ्यायचो फॅक्टोरियल म्हणून. बरोबर. पण इथं त्या पद्धतीने करायची गरज नाहीये. हे एकदम सोप्या पद्धतीने गणित सोडवायचंय आणि एकदम डायरेक्ट शॉर्टकट सांगतोय तुम्हाला कोणत्या पद्धतीने सोडवायचंय ते. तर पहा मित्रांनो, एकूण अंक किती आहेत, 4 अंक. बरोबर. या अंकांपासून जास्तीत जास्त किती 3 अंकी संख्या तयार होतील. 3 अंकी म्हणजेच काय करायचंय, तर लक्षात घ्या, एकूण अंक लिहायचे तिथं 4. बरोबर. आणि 3 अंकी म्हणून इथं फक्त जेवढे अंकी विचारले तेवढा त्याचा घातांक घ्यायचा आहे. म्हणून काय, ह्याचा अर्थ काय, 4 गुणिले 4 गुणिले 4. आपलं उत्तर आहे मित्रांनो 64. संपलं उत्तर. म्हणजेच काय, तर जेवढ्या अंकी विचारलेल्या आहे तेवढा त्याचा घातांक घ्यायचा आहे. जेवढे अंक असतील तेवढा त्याचा पाया ठेवायचा आहे आणि तेवढा त्याचा गुणाकार करून उत्तर काढायचं. दुसरं गणित त्याच प्रकारचं आपण सोडवून पाहू. 1 2 3 4 5 6 म्हणजे एकूण अंक किती आहेत मित्रांनो, 6. म्हणून पाया आपण 6 घेऊयात. आणि जास्तीत जास्त किती अंक तयार करायचे मित्रांनो, 4 अंकी संख्या तयार करायची. पुनरावृत्ती करूनच. म्हणून 4 अंकी संख्या तयार करायची म्हणजे 6चा काय करायचंय, चौथा घात घ्यायचा आहे. आणि 6चा चौथा घात घेतल्यानंतर याचा अर्थ काय, 6 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 6
म्हणजे जर ह्या सर्वांचा गुणाकार केला, पुढचा प्रकार 1 3 0 5 4 या अंकांपासून जास्तीत जास्त किती 3 अंकी संख्या तयार होतील? अंक पुन्हा पुन्हा घेतले तरी चालते. आता हा प्रकार अगोदरच्या प्रकारासारखाच आहे, फक्त ह्याच्यामध्ये फरक एक आहे मित्रांनो. अगोदरचा जर प्रकार पाहिला तुम्ही, त्याच्यामध्ये इथं शून्य आलेलं नव्हतं, ठीक आहे, किंवा इकडेही शून्य आलेलं नव्हतं. पण आता इथं काय झालंय, शून्य आले. शून्य आले म्हटल्यानंतर काय होणार आहे, थोडासा बदल होणार आहे. तर जर समजा इथं शून्य नसलं असतं तर आपण काय केलं असतं, अंक 5 आहेत म्हणून 5 घेतलं असतं आणि 3 अंकी संख्या तयार करायचे म्हणून ते 5 चा तिसरा घात घेतला असता. म्हणजे त्याची मांडणी 5 गुणिले 5 गुणिले 5 बरोबर 125 केलं असतं. पण आता इथं छोटासा फरक करायचा मित्रांनो, की अंक किती आहेत पाहायचे, 5 आहेत म्हणून, आणि अंकी किती तयार करायचे, 3 अंकी तयार करायचे. तर मांडणी ह्या पद्धतीनेच करा आणि त्या पद्धतीने केल्यानंतर सुरुवातीचा जो अंक असेल तो काय करायचा आहे, तुम्हाला 1 अंकाने कमी करायचा आहे. का? कारण शून्य जर सुरुवातीला आलं तर त्या संख्या तेवढ्या अंकी मानता येणार नाहीत. म्हणजे 3 अंकी मध्ये जर शून्य आलं आणि ते सुरुवातीला आलं तर त्या 3 अंकी संख्या राहणार नाहीत, त्या 2च अंकी होणार. म्हणून शून्य घेऊन जेवढ्या संख्या तयार होतील तेवढ्या आपल्याला इथून कमी कराव्या लागणार आहेत. त्याच्यामुळे काय करायचंय, 5 अंकी आहेत म्हणून 5 गुणिले 5 गुणिले 5 घेतलं, पण 3 अंकी तयार करायचे म्हणून 3 वेळेस घेतल्यानंतर सुरुवातीला जी संख्या असेल ती 1 न कमी करायचे, कारण शून्य सुरुवातीला आल्यानंतर संख्या तयार होणार नाही. म्हणून ह्या संख्यांचा गुणाकार जो असेल म्हणजेच 100 आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. अगोदरच्या प्रकारामध्ये ह्या प्रकारामध्ये एकच फरक आहे, अगोदरच्या प्रकारात घातांक घेत होतो, इथं घातांक तर घ्यायचाच आहे, फक्त फरक एक आहे की जो सुरुवातीला संख्या आहे ती संख्या आपल्याला शून्यामुळे 1 न कमी करायची. दुसरीकडे आपण पाहूयात अजून एकदा उदाहरण. समजा इथं संख्या आहे आता 6, म्हणून जर 4 अंकी संख्या तयार करायच्या असल्यास त्या तर आपल्याला काय करावं लागलं असतं, 6 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 6 घ्यावं लागलं असतं. पण इथं शून्य आहे म्हणून काय करायचं मित्रांनो, फक्त इथलं एक शून्य कट करायचे, म्हणजे इथं संख्या घ्यायची आपल्याला 5. म्हणून इथं काय होणार आहे, 5 गुणिले 216 होणार आहे. म्हणजे 6 पंचे 30, 4 3, 105 आणि 3 108, म्हणजेच आपलं उत्तर जे असणार आहे 1080 असणार आहे. म्हणून ह्या अंकांपासून 4 अंकी संख्या जास्तीत जास्त किती तयार होतील, 1080 संख्या तयार होतील. ठीक आहे. पुढचा प्रकार मित्रांनो, 6 पाहुणे एका कार्यक्रमासाठी आले असतात, त्यात अध्यक्षांची खुर्ची निश्चित आहे व त्यातील एकाची अध्यक्ष म्हणून निवड झाली, तर उरलेले पाहुणे उरलेल्या 5 खुर्च्यांवर किती वेगवेगळ्या प्रकारे बसू शकतील? एकदम सोपं आहे मित्रांनो. समजा आता 6 खुर्च्या आहेत, असं गृहीत धरू आपण, 1 2 3 4 5 आणि 6 खुर्च्या. आता ह्या 6 खुर्च्यांमध्ये अध्यक्षाची खुर्ची एक फिक्स आहे. म्हणजे काय, समजा आपण सुरुवातीची खुर्ची फिक्स आहे असं समजू, म्हणजे आता राहिल्या खुर्च्या 5 आणि पाहुणे पण राहिले 5. मग 5 पाहुणे 5 खुर्च्यांवर किती प्रकारे बसू शकतील? आता सुरुवातीलाच आपण हा प्रश्न घेतला होता मित्रांनो व्हिडिओच्या, 5 पाहुणे 5 खुर्च्यांवरती किती प्रकारे बसतील, म्हणून 5 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल म्हणजे किती मित्रांनो, 120. कारण ह्याची जर जागा फिक्स आहे ना, ही खुर्ची हलणार नाही, म्हणून इथंच एक्सचेंज होतील. म्हणजे हा व्यक्ती इकडे बसेल, तो इकडे बसेल, हा तिकडे बसेल, म्हणजेच 5 पाहुणे 5 वेगवेगळ्या खुर्च्यांवरती किती प्रकारे बसू शकतील, 120. एकदम सोपा प्रकारे मित्रांनो, ज्याची खुर्ची फिक्स आहे ती फिक्स मानून राहिलेले जे खुर्च्या आहेत आणि राहिलेले जे पाहुणे आहेत ते आपल्याला एक्सचेंज करायचे आहेत. म्हणून जेवढ्या खुर्च्या असतील, जेवढे पाहुणे असतील तेवढा n मानून हे 5 फॅक्टोरियल म्हणजे 120. आणि हे सुरुवातीला आपण पाहिलेलं आहे की कोणत्या पद्धतीने उतरत्या क्रमाने ते मांडायचे. वाटल्यास अजून एक आपण दुसरं उदाहरण पाहूयात. ट्रायंगल. ट्रायंगल ह्या शब्दातील सर्व अक्षरे एकदाच वापरून शेवटी ई असेल असे जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील? आता प्रत्येक शब्दामध्ये शेवटी कोण पाहिजे, ई पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे त्याची जागा फिक्स झाली ना, म्हणजे ह्याच प्रकारचं ते गणित आहे. इथं फक्त अध्यक्ष आले, इथं ई फिक्स ठेवायचा आहे. हे पण खुर्चीच्या स्वरूपात आपण विचार करू, एकूण किती खुर्च्या आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 चेअर आहे. त्याच्यातली एक चेअर फिक्स आहे म्हणजे ई ची जागा
फिक्स आहे. मग राहिले किती चेअर्स? 7 चेअर. 7 चेअर म्हणजेच 7 फॅक्टोरियल. आणि 7 फॅक्टोरियल हे सुरुवातीलाच आपण पाहिलेलं आहे. 7 फॅक्टोरियल म्हणजेच अशा पद्धतीने मांडणी करू शकता. 7 6 5 4 3 2 आणि 1 आणि ह्यांचा गुणाकार येणार आहे मित्रांनो 5040. म्हणजे ह्यांची जे शब्द तयार होणार आहेत ते 5040 पद्धतीनं आपण तयार करू शकतो. एकदम सोपा प्रकार आहे मित्रांनो. पाहूयात पुढचा प्रकार. 3 4 5 हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती? आता जर हा प्रश्न आपण नीट पाहिला तर आपल्याला माहित असेल की 3 अंकांपासून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? 6 संख्या तयार होतील. पण ह्याच्या अगोदरच्या प्रकारांमध्ये आपण संख्या कोणत्याच काढलेल्या नाहीयेत. जास्तीत जास्त 6 संख्या तयार होतील हे माहित आहे, पण कोणत्या तयार होतील हे माहित आहे का? कारण आता इथं आपल्याला संख्यांची काय विचारले? बेरीज विचारले. जर असं समजू की आपल्याला हे माहितच नाही तर आपल्याला काय करावं लागेल की सर्व संख्या काढाव्या लागतील. मग आता सर्व संख्या काढायच्या असतील तर काय करावं लागेल? त्या संख्या क्रमाने मांडाव्या लागतील. 3 4 5 3 5 4 किंवा 5 4 3 5 3 4 किंवा 4 3 5 4 5 3. म्हणजे ह्या त्या 6 संख्या झाल्या ज्याच्यापासून ह्या संख्यांपासून ह्या 6 संख्या तयार होतील. आणि आपल्याला काय विचारले? त्या सर्व संख्यांची बेरीज. वाटल्यास आपण बेरीज करून पाहू. तर 5 आणि 4 9 9 आणि 7 16 16 आणि 8 24 अच्छा आले 2 8 आणि 2 4 आणि 2 6 6 आणि 5 11 11 आणि 7 19 18 18 18 आणि 8 26 अच्छा आले 2 6 आणि 2 8 8 आणि 10 18 18 आणि 4 26. म्हणजेच मित्रांनो आपलं उत्तर किती असणार आहे? 2664 उत्तर असणार आहे. पण जर समजा आता 4 अंक दिले तर 24 संख्या तयार करू शकतो का मित्रांनो आपण? तर तेवढा वेळ आपल्याला परीक्षेला अजिबात नसतो. कारण मिनिमम हार्डली 36 सेकंद ते 54 सेकंद आपल्याला परीक्षेला वेळ असतो. त्याच्यामुळे हे गणित सोडवताना आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीने सोडवावे लागतात. तर करायचे काय पहा. तर सुरुवातीला एक टेबल दिला होता मित्रांनो मी तुम्हाला. त्या टेबल मध्ये सांगितलं होतं की प्रत्येक अंक एकाच स्थानी किती वेळेस येतो. आणि ते टेबल जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला माहित असेल की 3 अंकांपासून 6 संख्या तयार होतात आणि प्रत्येक अंक एका स्थानावरती 2 वेळेस वापरला जातो. मग आता जर आपण इथं पाहिलं तर प्रत्येक अंक एकाच स्थानी 2 वेळेस येणार आहे. म्हणजेच काय करायचे पहा. डायरेक्ट शॉर्टकट सांगतो मित्रांनो. 3 4 5 हे अंक घ्यायचे आणि प्रत्येक अंक 2 वेळेस वापरला जाणार आहे म्हणून प्रत्येकाच्या डोक्यावरती 2 लिहायचं आहे मित्रांनो. नीट पहा काय करायचंय ते. जे अंक असतील ते 3 4 5 ह्या पद्धतीने मांडून त्या प्रत्येक अंक जेवढ्या वेळेस येतात 3 अंकांमध्ये प्रत्येक अंक 2 वेळेस येतो म्हणून 2 वेळेस घ्यायचे आणि त्यांचा गुणाकार करायचा आहे. 2 6 2 8 आणि इथं 10. आणि हे केल्यानंतर त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे मित्रांनो. मग आता बेरीज किती येते? 24 येते बरोबर. तर बेरीज 24 आली म्हणजेच काय? तर जे स्तंभ तयार होतील त्या स्तंभाच्या संख्यांची प्रत्येक स्तंभाची बेरीज 24 येणार आहे. जसं मगाशी इथं आपण बेरीज केली ती बेरीज प्रत्येक स्तंभाची जर आपण नीट चेक केली तर ती प्रत्येकाची बेरीज किती येणार होती? 24 येणार होती. मग आता हीच बेरीज 24 आल्यानंतर काय करायचंय? तर 3 अंक आहे म्हणून 3 वेळेस 24 24 मांडायचं. ठीक आहे. 3 वेळेस 24 24 मांडायचे आणि ह्यांची आपल्याला करायची बेरीज. पण बेरीज करताना कोणत्या पद्धतीने करायची पहा मित्रांनो. तर इथं 24 मधलं 4 घ्यायचे आणि हातच्या इकडं 2 द्यायचे. ठीक आहे. तर 24 आणि 2 किती झाले? 26. हातच्या इकडं 2 आले. 24 आणि 2 किती झाले? 26. म्हणजे आपलं उत्तर किती आहे मित्रांनो? 2664. अगोदर पण आपलं उत्तर तेवढंच आलं होतं आणि आताही आपलं उत्तर तेवढंच आलंय. नीट पहा काय केलंय. तर 3 अंक आहेत. 3 अंक घेतले ते प्रत्येक अंक प्रत्येक स्थानी 2 वेळेस येतात म्हणून गुणुले 2 केलेला आहे. त्या प्रत्येकाचा गुणाकार केलेला आहे आणि त्यांची बेरीज केलेली आहे. जी बेरीज आली ती बेरीज तेवढे अंक आहेत म्हणून तेवढ्या वेळेस मांडली आणि त्यांची ह्या पद्धतीनं बेरीज केली. पटल्यास आपण अजून एक उदाहरण पाहूया इथं. आता इथं अंक आहेत 4. 4 अंकांपासून आपल्याला जास्तीत जास्त संख्या तयार करायच्या आहेत. मग 4 अंकांपासून संख्या तयार होणार आहेत 24
आणि प्रत्येक अंक एकाच स्थानी किती वेळेस येणार आहे मित्रांनो? 6 वेळेस येणार आहे. सुरुवातीला आपण टेबल पाहिलेला आहे, तो टेबल वाटल्यास अजून एकदा जाऊन पहा. म्हणून प्रत्येक अंक सुरुवातीला 6 वेळेस येणार आहे. म्हणजे 1 2 3 4 हे प्रत्येक अंक एका स्थानी 6 वेळेस येणार आहेत. म्हणून ह्या प्रत्येकाला आपल्याला काय करायचंय? 6 ने गुणायचे. मग प्रत्येकाला 6 ने गुणलं तर 6 8 12 18 आणि 24. तर इथपर्यंत आलं. आणि ह्यांची आपल्याला बेरीज करायची, जी बेरीज किती येणार आहे? 60 येणार आहे. म्हणजे काय मित्रांनो? तर ह्या उभ्या स्तंभाची बेरीज प्रत्येकाची किती येते? 60 येते. मग आता एकूण अंक किती आहेत? 4. म्हणून 60 आपल्याला किती वेळेस घ्यावा लागणार आहे? 4 वेळेस घ्यावा लागणार आहे. आणि हे 60 4 वेळेस घेऊन त्यांची काय करायचे? आपल्याला बेरीज करायची. म्हणजे इथं 0, इथं 8 6, 60 6 66, इथं 8 6, 60 6 66, इथं 8 6, 60 6 66. म्हणजेच काय? संख्यांची बेरीज आली मित्रांनो 66,666. आणि आपल्याला विचारले काय? की 6 ने भागल्यावर उत्तर किती येईल? म्हणजे ह्या संख्येला जर आपण 6 ने भागलं, भागिले 6 केलं, तर आपलं उत्तर 11,110 येईल मित्रांनो. तर ह्या प्रकारचं गणित आहे. हे परीक्षेला येऊन गेलेलं आहे, पोलीस भरती, तलाठी वगैरे परीक्षांमध्ये. त्याच्यामुळं हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. तर पाहूया आता पुढचा प्रकार. 5 वेगवेगळ्या फुलांपासून जास्तीत जास्त किती प्रकारचे हार तयार करता येईल? आता इथं मित्रांनो एक आपल्याला सूत्र वापरायचं आहे. आणि सूत्र सोपं आहे. ज्या वेळेस फुलांचे हार बनवायचे असतील त्यावेळेस आपल्याला n फॅक्टोरियल छेद 2 ह्या सूत्रानं ते आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने काढता येईल. n म्हणजे एकूण प्रकारचे फुलं, म्हणजेच काय मित्रांनो? 5 फॅक्टोरियल छेद 2. आता 5 फॅक्टोरियल म्हणजे काय? तर 5 गुणुले 4 गुणुले 3 गुणुले 2 गुणुले 1. आणि छेदात किती आहे? 2. हे 2 ला 2 कट, गुणाकार केला 60. म्हणजेच काय? तर 5 वेगवेगळ्या फुलांपासून आपल्याला किती प्रकारचे हार तयार करता येतील? 60 प्रकारचे हार तयार करता येतील. एकदम सोपा प्रकार आहे. परीक्षेला हा येऊ शकतो. वाटल्यास आपण दुसरं उदाहरण पाहूया. 6 वेगवेगळ्या फुलांपासून जास्तीत जास्त किती प्रकारचे हार तयार करता येतील? इथं फरक लक्षात ठेवा. इथं फुलं आहेत, संख्या नाही. कारण फुलांमध्ये आणि संख्यांच्या गणितामध्ये फरक आहे. इथं जर 6 अंक असले असते तर आपण 6 फॅक्टोरियल डायरेक्ट घेतलं असतं. पण इथं त्या पद्धतीने सोडवता येत नाही. इथं आपल्याला छेदात 2 घेणं गरजेचं आहे, कारण ते नियमात आहे. म्हणून n फॅक्टोरियल छेद 2. म्हणून इथं काय करायचंय? 6 फॅक्टोरियल छेद 2. इथं भागाकार अगोदर करू नका, नाहीतर 3 फॅक्टोरियल उत्तर काढताल. इथं भाग जात नव्हता म्हणून शांत बसला असताल. पण इथं चुकून भागाकार करताल आणि 3 फॅक्टोरियल उत्तर काढताल. तर इथं तसं करायचं नाहीये. अगोदर मांडणी करायची. 6 गुणुले 5 गुणुले 4 गुणुले 3 गुणुले 2 आणि छेदामध्ये 2 घ्यायचं आणि नंतर 2 2 कट केल्यानंतर 30 गुणुले 12 म्हणजे 360 आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. म्हणजेच 6 वेगवेगळ्या फुलांपासून जास्तीत जास्त 360 प्रकारचे हार आपण बनवू शकतो. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रकार. या प्रकारात 6 व्यक्ती वर्तुळाकार पद्धतीने 6 खुर्च्यांवर किती प्रकारे बसतील? आता इथं हा जो शब्द आहे वर्तुळाकार, म्हणजे याचा अर्थ काय? समजा हे वर्तुळ आहे, तर इथं आपल्याला काय करायचंय? 6 व्यक्ती बसवायचे ह्या पद्धतीनं. तर ह्यांचे समजा एक इथं बसला, दुसरा इथं असं करत, दुसरा परत इथं बसवला, तिसरा इकडं, अशा पद्धतीनं जास्तीत जास्त किती प्रकारे बसू शकतील असा प्रकारचा प्रश्न आहे. जास्त अवघड नाहीये, डायरेक्ट शॉर्टकट सांगतो. तर सूत्र असणार आहे n फॅक्टोरियल n वजा 1 फॅक्टोरियल. काय सूत्र आहे? n वजा 1 फॅक्टोरियल. म्हणजे काय? 6 व्यक्ती आहेत म्हणजे 6 फॅक्टोरियल, म्हणून 6 वजा 1 फॅक्टोरियल म्हणजेच 5 फॅक्टोरियल. आता 5 फॅक्टोरियल म्हणजे काय? तर आपण पाहिलेलंच आहे. 5 फॅक्टोरियलची किंमत किती येते? 120 येते. म्हणजेच ह्याचं उत्तर किती असणार आहे? 120 असणार आहे. फक्त 1 वजा करायचा आहे आणि तेवढं फॅक्टोरियल घ्यायचं आहे, डायरेक्ट उत्तर मिळेल. वाटल्यास इकडे पण या. 5 व्यक्ती वर्तुळाकार पद्धतीने 5 खुर्च्यांवर किती वेगवेगळ्या प्रकारे बसू शकतील? डायरेक्ट 5 वजा 1 फॅक्टोरियल म्हणजेच किती? 4 फॅक्टोरियल. आणि 4 फॅक्टोरियल म्हणजे किती हो? 24. म्हणजे साहजिकच 6 फॅक्टोरियल 6 व्यक्तींचं उत्तर असणार 120 आणि 5 व्यक्तीचं उत्तर
24. एकदम सोपा प्रकार आहे, फक्त सूत्र लक्षात ठेवा, n वजा 1 फॅक्टोरियल. ठीक आहे मित्रांनो, मांडणीचे आपण वेगवेगळे प्रकार पाहिले आणि दुसऱ्या पार्ट मध्ये आपण जुळवणी म्हणजेच कॉम्बिनेशनचे प्रकार पाहणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. बाकीचे जे मित्र तुमचे अभ्यास करत असतील त्या मित्रांना शेअर करा आणि मिथ्स मॅथ्स नावाचं जे चॅनल आहे माझं, त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजेच वेगवेगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहतील. ठीक आहे, धन्यवाद.